एखादा विद्यार्थी जर हुशार आहे आणि त्याला जर वाटलं की मी स्वतःहून अभ्यास करेन, मला कुठल्याही कोचिंगची गरज नाही, तर नक्की हा जो अभ्यास आहे तो किती रेगरस आहे आणि असा जर विद्यार्थ्यांनी विचार केला तर तो करू शकतो का? नक्की करू शकतो. संपूर्ण IIT JEE ॲडव्हान्स हा प्रोग्राम जो आहे तो मुलगा किती डिटरमिंड आहे याच्यावरच अवलंबून आहे. मुलाने जर स्वतः ठरवलं की मी स्वतः अभ्यास करणार आणि मी ही परीक्षा पास होऊन दाखवणार तर ते करणं शक्य आहे. आता त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत तेवढ्या फक्त मी सांगतो. अडचण त्याच्यात अशी आहे की जर मुलाने ठरवलं की त्या गोष्टी मी शिकणार, तर तिथे 3 विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, आणि तिन्ही विषयांची विड्थ आणि डेप्थ ही खूप जास्ती आहे. म्हणजे सुरुवातीला मुलाला असं वाटू शकतं की माझं मी हे करणार, पण काही काळानंतर त्याला असं वाटण्याची शक्यता आहे की हे आता माझ्या हाताबाहेर चाललंय. ओके, एवढं खूप जास्ती आहे, ते मटेरियल कितीतरी जास्ती आहे. त्यामुळे जर तो तयारीचा मुलगा असेल आणि त्याला असं कधीच वाटणार नसेल पुढच्या 2 वर्षात, तर म्हणजे आम्ही तर अशा अनेक विद्यार्थ्यांना ओपन आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःचं स्वतः करा, तुम्ही काही आमची फी वगैरे पण काही भरू नका. जी कुठची डिफिकल्टी डाऊट तुम्हाला असेल त्यांची एक 10 डिफिकल्टीची लिस्ट घेऊन तुम्ही आमच्यासमोर येऊन बसा, आम्ही तुम्हाला मदत करतो. कारण शेवटी शिक्षण हे स्वतःच करायचं शिक्षण आहे. मग आता सगळ्या एवढ्या संस्था असतात, शाळा असतात, त्यांचा काय उपयोग? तर अशी मुलं खूप कमी असतात की जी स्वतःचं स्वतः शिकून सगळं अचीव करू शकतील. आणि जरी तशी मुलं असली तरी जर त्यांनी थोडी मदत शिक्षकांकडनं घेतली तर त्यांचा तो प्रवास खूप फास्ट होऊ शकतो. म्हणजे शिक्षकांना एक्झॅक्टली माहिती असतं की कोणत्या गोष्टी केल्या की तुम्ही जास्त स्पीडने पुढे जाऊ शकता. कोणत्या गोष्टी आता पुस्तकात वाचून एखादा कन्सेप्ट समजून घ्यायला जेवढा वेळ लागेल त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळ तो मुलगा माझ्या शेजारी बसला आणि मी त्याला समजावून सांगितलं तर लागेल. म्हणजे इव्हेंच्युअली त्या मुलाचाच त्याच्यात वेळ वाचणार आहे. म्हणून येस, जर मुलगा डिटरमिंड असेल, आता सध्या खूप रिसोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एखादी गोष्ट जर मला स्वतःला शिकायची असेल तर लायब्ररी उघडण्याची वाट बघायला हवी. मग लायब्ररीत पटकन जाऊन ते पुस्तक ताब्यात घ्यायला हवं. मग तिथे लायब्ररीतच 2 तास 3 तास आपण बसून आपला अभ्यास करून नोट्स काढायला हव्यात. मग कदाचित तुमचं तर स्वतःचं स्वतः होईल. इतकं ती अडचणीच्या गोष्टी होत्या, तरीसुद्धा तेव्हा करायचो आपण. पण आता तर मुलांनी नुसतं कन्सेप्ट कॉम्प्युटरवर टाकला की त्याला कितीतरी रिसोर्सेस अवेलेबल आहेत, व्हिडिओज अवेलेबल आहेत, नोट्स अवेलेबल आहेत, पुस्तकं अवेलेबल आहेत. त्यामुळे जर मुलांनी ठरवलं IITचा अभ्यास माझा मी स्वतः करणार, तर तुम्ही कधीही आम्हाला अप्रोच करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत करू. पण जर तुम्ही तुमचा हा अभ्यास जरा फास्ट व्हायला हवा असेल तर तुम्ही निश्चित शिक्षकांची मदत घ्यायला पाहिजे. कारण आम्ही बेटर समजतो या गोष्टीमध्ये की आम्ही IIT JEEच्या निरनिराळ्या बॅचेस हँडल केलेले आहेत. पालक थोडे वीक का पडतात? कारण त्यांचा तो एक किंवा दुसराच अनुभव असतो. आम्हाला 11वी-12वीच्या अनेक बॅचेस आम्ही शिकवल्या असल्यामुळे तुमच्या मुलासारखा मुलगा आम्ही पूर्वी हँडल केलेला असतोच आमच्या अनुभवामध्ये. त्यामुळे त्याला येणारे प्रॉब्लेम्स आम्हाला माहिती असतात, त्याच्यावर काय उत्तरं दिली की त्याची काय सोल्युशन्स असतात हे पण आम्हाला माहिती असतं. त्यामुळे शिक्षकामुळे त्या मुलाचा जो प्रवास आहे तो थोडा फास्ट होण्याची शक्यता आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कितीतरी फास्ट आणि एकदम क्लिअर अशी होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी कोचिंग घ्यायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मुलाने आपलं ठरवलं तर तो अभ्यास करू शकतो. म्हणजे टाइम मॅनेजमेंट हे एक मोठं चॅलेंज आहे, कारण वास्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे एक अचूक मार्गदर्शनची खरंच गरज आहे.